जागांवर विजयी, तर MIM मुंबईमध्ये 6 जागांवर विजयी झालेली आहे। अधिकृत आकडा निवडणूक आयोगाकडून आता घोषित करण्यात आलाय। मुंबईमध्ये अधिकृत जो काही आकडा आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून आता घोषित करण्यात आलाय। प्रियंका, आपण एकीकडे बघतोय की भाजपला मोठं यश मिळते, मात्र MIM ची सुद्धा चर्चा होते, कारण MIM ने अनेक ठिकाणी खातं उघडलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी म्हणजे किशोरी पेडणेकर या विजयी झाल्यात, ही बातमी सध्या समोर येते। मोठी बातमी आहे, अमित किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत आणि त्या विजयी झालेल्या आहेत। मोठी बातमी, काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं त्या पिछाडीवर होते, पण आता त्या विजयी झालेल्या आहेत। किशोरी पेडणेकर उबाठाकडून विजयी झाल्यात। किशोरी पेडणेकरांना तिकीट मिळणार की नाही पासूनची चर्चा सुरू झाली होती, ते आतापर्यंतचा प्रवास आपण बघतोय। शेवटी त्यांच्या विजय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। किशोरी पेडणेकर या आता विजयी झालेले आहेत। किशोरी पेडणेकर जेव्हा पहिली यादी जाहीर झाली तेव्हा त्यांचं नाव त्याच्यामध्ये नव्हतं, त्यावरून देखील बरीच चर्चा झाली अमित। पण त्यानंतर आता आपण बघतोय किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत। किशोरी पेडणेकरांनी त्यांचा जो गड आहे, त्यांचा जो प्रभाग आहे तो राखलेला आहे, तेव्हा किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत। खरं तर UBT साठी सुद्धा अतिशय महत्त्वाची ही जागा होती आणि किशोरी पेडणेकर यांनी तो गड राखला असं म्हणायला हरकत नाही, कारण किशोरी पेडणेकर यांचा विजय झालेला आपल्याला आता बघायला मिळतोय। तर एक एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे आणि काही दृश्य देखील आपण बघतोय। भाजपचे काही कार्यकर्ते होते जल्लोष करतानाची दृश्य। दरम्यान प्रियंका, नवी मुंबईतली रिक्षा आपल्या समोर येते, आपण बघतोय। शिंदे गटाला 42 जागा मिळत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळत आहेत, तसंच राज ठाकरे यांना 1च जागा आतापर्यंत मिळाल्याची माहिती समोर येते। काँग्रेसने अजून अकाउंट आपलं उघडलेलं नाहीये, मात्र आपण बघतो अजित पवार गटाला सुद्धा 0 जागा बघायला मिळत आहेत। शरद पवार यांच्या गटाला सुद्धा एकही जागा आतापर्यंत मिळालेली नाहीये। नवी मुंबईमधलं आपण हे सगळं चित्र बघत होतो। आपण बघतो नवी मुंबईमधल्या सगळ्या रिक्षा ही आकडे घेऊन आपल्या समोर येत आहेत। आपण बघतोय भाजपाला 66 जागा, एकनाथ शिंदे यांना 42, उद्धव ठाकरे यांना 2, राज ठाकरे यांना 1 जागा। तर नवी मुंबईचं हे चित्र आपण पाहिलेलं होतं। किशोरी पेडणेकर, मोठी बातमी आपण बघतोय, किशोरी पेडणेकर या विजयी झाल्यात। शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर विजयी झाल्यात। आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते, पुण्यामध्ये अंधेकर कुटुंबातील दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रियंका, या दोन्ही जागांची प्रचंड चर्चा झालेली होती, कारण त्यांना जशी उमेदवारी दिली तशीच राज्यभरात त्याची चर्चा रंगली। सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर या दोघेही विजयी झालेल्या आहेत। निश्चितच। तर बंडू अंधेकर यांच्या कुटुंबातील ह्या दोन्ही सदस्य आहेत आणि या दोघींना राष्ट्रवादीकडून, अजित पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर वाद देखील निर्माण झाला होता, पण या दोन्ही विजयी झालेल्या आहेत, सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर। अजित पवारांवरती टीका सुद्धा झाली या संदर्भात, आणि आता आपण बघतो खरं या दोन्ही ज्या सीट आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। राष्ट्रवादीमधून दोन्ही उमेदवार या विजयी झाल्यात, याची संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा झाली। त्यांच्या उमेदवारीवरून खरं तर चर्चा झाली। अजित पवारांवरती एकीकडे टीका झाली, मात्र पुण्यामध्ये अंधेकर कुटुंबातील दोन्ही उमेदवार हे विजयी झालेले आहेत। तर गुन्हेगारी कुटुंबातील सदस्यांना तुम्ही उमेदवारी देता अशा आशयाने अजित पवारांवर बरीच टीका झालेली होती, पण त्यानंतर ज्या 2 उमेदवारांना त्यांनी तिकीट दिली आहे अमित, ते दोन्ही निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादीमधून दोन्ही उमेदवार विजयात अत्यंत आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपल्याला प्रियंका म्हणावी लागेल, कारण या दोन्ही जागांची प्रचंड चर्चा झाली होती। त्यांना अगदी उमेदवारी देण्यापासून ते आतापर्यंत अर्ज भरायची सुद्धा मोठी चर्चा झाली, आणि आता आपण बघतोय निकाल जेव्हा समोर होते तेव्हा या दोन्ही जागा यांना विजय प्राप्त झालेला आहे। सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर या दोन्ही या विजयी झालेल्या आहेत। निश्चितच ही मोठीच बातमी म्हणावी लागेल, कारण बंडू अंधेकर यांच्या कुटुंबातले हे 2 सदस्य आहेत आणि या दोघींना जेव्हा उमेदवारी राष्ट्रवादीकडून देण्यात आली त्याबद्दल बराच वाद निर्माण झाला, पण सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर या विजयी झालेल्या आहेत दोन्ही। आता नवी मुंबईचा आकडा आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवी मुंबईमध्ये काय चित्र आहे ते आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून बघायचं आहे। रिक्षा आपापले आकडे घेऊन येतात आणि आकड्यांमध्ये आता कुठल्या पक्षाला किती आकडा मिळतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बरंचसं चित्र नवी मुंबईचं स्पष्ट झालेलं होताना दिसतंय, आणि प्रियंका आपण बघितलं मुंबई पाठोपाठ जर चर्चा कोणाची होती तर ती पुणे आणि नवी मुंबईची होती। अगदी भाजप कार्यालयातली सगळी दृश्य बघतोय, गिरीश महाजन चेहऱ्यावरती मोठा आनंद बघायला मिळतोय। तर गिरीश महाजन यांचं आपण हे थेट दृश्य बघतोय। गिरीश महाजन थोड्याच वेळामध्ये आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत। भाजपला मोठा विजय मिळालेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये आता गिरीश महाजन बोलतील। एक मोठी ब्रेकिंग न्यूज, जळगावमध्ये महायुतीला मोठं यश मिळालंय। जळगाव अत्यंत महत्त्वाचं होतं आणि जळगावात महायुतीचे 69 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। मोठा आकडा आहे प्रियंका, जळगावात महायुतीला मोठं यश बघायला मिळतंय।
भाजपाचे 46 उमेदवार विजयी झालेले आहेत. शिवसेनेचे 22 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. भाजपासाठी आपण जर महाराष्ट्रात ही सगळी आकडेवारी बघितली तर मोठ्या संख्येने भाजपाला जागा मिळत आहेत, यश मिळताना आपल्याला बघायला मिळतंय. जळगावात महायुतीला त्यामुळे मोठं यश मिळालेलं आहे. निश्चितच जळगावमध्ये महायुतीचे 69 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जळगावमध्ये मोठे यश. प्रियंका, आणि इकडे भाजपाच्या कार्यालयात मोठा उत्साह बघायला मिळतोय, जल्लोष बघायला मिळतोय, विक्ट्रीचं साईन दाखवलं जात आहे. अगदी नाशिकमध्ये जे काही घडलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. नाशिकचं राजकीय नाट्य सगळ्यांनी पाहिलं. जे उमेदवार जे आयाराम आलेले होते नाशिकच्या भाजप पक्षामध्ये, त्यामुळे बरीच नाराजी होती, पण त्याचा परिणाम मतांमध्ये झालेला दिसून येत नाहीये. भाजपला मोठ्या प्रमाणात यश हे नाशिकमध्ये मिळालेलं आहे आणि खरं तर गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली हे यश नाशिकमध्ये त्यांना मिळालं. म्हणून नाशिक महापालिकेवरती आता भाजपाचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तर इकडे जळगावातली आपण बातमी बघतो. नार्वेकर विरोधकांच्या समोर लक्ष होतं. अनेकदा तुमच्यावरती टीका झाली. आज विजय तुम्ही गवसला, विजय तुमचा झालेला आहे. मी कुलाब्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. मुंबईकरांचे मनापासून आभार मानतो. मुंबईत आज भारतीय जनता पार्टीला 100हून अधिक जागा मिळताना दिसून येत आहेत आणि कुलाब्यातही आम्ही 5 जागा लढवल्या. त्यापैकी पहिली जागा आता डिक्लेअर झाली आहे. त्यात आम्हाला जवळजवळ 6000 मताचं मताधिक्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी मुंबईकरांचे आणि माझ्या कुलाबावासियांचे मनापासून आभार मानतो. आणि जे अपुरे स्वप्न त्यांचे आहेत ते आता भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळात हा आमचा कुलाब्याचा जो गड आहे तो आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योग्यरित्या राखून ठेवतील याचा मला विश्वास आहे. तुमच्यावरती टीका झाला. याच रिचर्डसन सेंटर मधले काही व्हिडिओ समोर आले. संजय राऊतांनी तुमच्यावर टीका केली. अपक्ष उमेदवाराला सगळ्यांनी पाठबळ दिलं. तब्बल 12हून अधिक उमेदवारांना अर्जच भरता आला नाही. अर्ज का भरता आला नाही ह्याबद्दलचं स्पष्टीकरण इलेक्शन कमिशन आणि तुमच्या हायकोर्टाने दिलेलं आहे. ते खारीज केलेली आहे पिटिशन आणि स्पष्ट सांगितलं आरोनी केलेली कारवाई ही नियमानुसार होती आणि इलेक्शन कमिशननी पण स्पष्ट सांगितलंय पुरावे जे सादर केले आहेत त्यातनं स्पष्ट दिसून येतं की अध्यक्षांचा विधानसभा अध्यक्षांचा कुठच्याही आचारसंहितेचा भंग त्यांच्याकडनं झालेला नाहीये. त्यामुळे हा फेक नॅरेटिव्ह जो निर्माण करायचा प्रयत्न केला गेला होता त्याला आज जनतेने पूर्णपणे खोडून काढलेलं आहे. संजय राऊतांनी टीका केलेली होती. ठाकरे बंधूंचं तुमच्यावरती लक्ष होतं. आजचा निकाल महत्वाचा आहे की यापूर्वी विरोधकच लोक म्हणून कुलाब्यातली तुमची एकूण जी सगळी रचना आहे ती महत्वाची? नाही, विरोधक नको असं माझं कधीच मत नव्हतं. विरोधक हे लोकशाहीमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो. पण विजय हा नेहमी जे खरे असतात, जी सच्चाई असते त्याचा विजय होतो. आणि आम्ही जनतेची सेवा गेली 15 वर्ष मी सातत्याने केली आहे. आमचे नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर यांनी लोकांमध्ये राहून 10-10 तास त्यांच्याबरोबर काम करून आज हा किल्ला बांधलेला आहे आणि हा किल्ला हलवणं एवढं काय सोपं नाहीये. एवढंच आम्हाला विरोधकांना दाखवून द्यायचं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार? खरं तर सगळे तोंड गोड करतायत. उमेदवार तुमचा विजयासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केलेले होते. नार्वेकरजी काय सांगाल? आज विजय तुमचा झालेला आहे. महापौर कोणाचा असेल? महापौर 100% भारतीय जनता पार्टीचा असेल. की महापौर हा 100% भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. राहुल नार्वेकर यांनी विजयाचा जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश कदमसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई. तर आपण बघतो आता महापौर कोणाचा ही चर्चा सुद्धा सुरू झाली आणि महापौर हा भाजपाचाच होणार हे नार्वेकरांनी सांगितलेलं आहे. निश्चितच ही मोठी बातमी आहे की महापौर हा भाजपचाच होणार आहे असं राहुल नार्वेकर म्हणालेत. ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्याचसोबत आणखी काही ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत. ठाकरे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत. किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत आणि आपण बघतोय ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत. दिवसभरात जे अंदाज वर्तवले गेले जसेच तसे खरे ठरतात. खरं तर टीका गोष्टी या सगळ्याच्या बाहेर आकडे मात्र भाजप सोबत आहेत. काय नेमकी प्रतिक्रिया? हेच आम्ही सांगत होतो पूर्ण निवडणुकीच्या प्रचारात की भारतीय जनता पार्टी आत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नंबर 1चा पक्ष राहिला आणि याही निवडणुकांमध्ये नंबर 1चा पक्ष राहील आणि ते दिसतंच आहे आपल्याला. आणि आपण सगळ्या राज्याचे जरी निकाल बघितले तर खूपच आनंददायी भारतीय जनता पार्टीसाठी हे निकाल आहे.
पुण्यात जर बघितलं, खरं तर तुम्ही युवा मोर्चाचे अध्यक्ष होता, त्यावेळेस पुण्यात खूप जास्त संपर्क होता, जुनी टीम आणि त्यातले अनेक मित्र किंवा त्यावेळेसचे सहकारी ना नगरसेवक आहेत दुसऱ्या फळीतले, दीपक पोटे असेल किंवा आपला, ही सगळी लोकमंडळी, त्यांनी दादांसारखा जो मातब्बर नेता तिथं होता परत एकदा भुईसपाट दाखवलंय आकडे बघताना. काय म्हणताय नेमकं? भारतीय जनता पार्टीच्या विषयी लोकांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे त्याचं कारण केवळ आम्ही केलेला विकास आहे आणि आम्ही विकास करून दाखवलेला आहे, लोकांनी डोळ्याने पाहिलेला आहे, त्याच्यामुळे लोक विश्वास ठेवतात भारतीय जनता पार्टीवर आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने कल होता. त्यामुळे आम्हाला त्या निर्णयाचं काही आश्चर्य वाटलं नाही, आम्हाला आनंदच वाटला. छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड, परभणी, सोलापूर, म्हणजे मराठवाडा किंवा जो संपर्काचा तुमच्या जास्तीत जास्त आहे, इथले आकडे देखील खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं वाढताना दिसतात. प्रचारात तुम्ही अनेक ठिकाणी होतात, काय नेमकं प्रतिसाद? तोच खरं मी मराठवाड्यातली जरी असले तरी माझ्या सभा इव्हन मागच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात झाल्या, इतर ठिकाणी झाल्या, विदर्भात झाल्या. आता यावेळी पण मी पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, मुंबई इकडेच प्रचार करायला जसं पक्षाने आदेश दिला तसं. नांदेडची आता मी इन्चार्ज होते, ते निवडणुकीत चांगला विजय मिळालेला आहे. तर मला वाटतं ओव्हरऑलच लोकांचा कल भारतीय जनता पार्टीकडे आहे हे आम्हाला माहीतच होतं, आम्हाला विश्वासच होता. मुंबईच्या बाबतीत खूप भावनिक निवडणूक खरं तर तशी दाखवली गेली किंवा वारंवार त्याच्या गेलं, दोन भाऊ एकत्र येणं, मराठीचा मुद्दा, मुंबई तोडण्याचा मुद्दा. तुम्ही देखील मुंबईत अनेक वर्ष, अगदी मुंडेसाहेब असण्यापासून ते मुंबईतलं लहानपणीपासून गेलात, त्याच ठाकरे बंधूंशी तुमची देखील तितकी जवळीक नातं म्हणून आहे. खरंच हा मुद्दा पटला मुंबईकर म्हणून, आणि तो लोकांना तर नक्कीच पटलेला नाही, पण तुम्हाला तिथपर्यंत मुद्दा पटला होता? कोणता मुद्दा? मराठीचा मुद्दा असेल, कुटुंब म्हणून एकत्र. मी ज्या प्रचार करते माझ्या पक्षाचा ते अजेंडा घेऊन मी प्रचार करते आणि इतर पक्ष जे आमच्या विरोधात लढत आहेत त्यांचे अजेंडा मला पटण्याचा विषय येत नाही. मी एवढंच सांगेन की तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राहुल नार्वेकर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. राहुलजी, आपण बघतोय काय तुमची निकाल जसा जसा समोर येतो, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी सर्वप्रथम मुंबईकरांचे मनापासून आभार मानू इच्छितो की अभूतपूर्व विजय असा भारतीय जनता पार्टीला आज मुंबईकरांनी मिळवून दिलेला आहे. 100हून अधिक जागा निवडून आलेल्या आहेत आणि आपण बघाल दिवस अखेरी संपूर्ण मोजणी झाल्यानंतर ही संख्या 120च्या पुढे जाताना आपल्याला दिसेल आणि एकूण कुलाब्यातही जी आमची तिरंगी लढत 225 वॉर्डमध्ये झालेली, तिकडे आमची एकच वॉर्ड होता जिथे मैत्रीपूर्वक लढत झाली, तिकडेही आमची जागा जवळजवळ 6000 मताच्या मताधिक्याने निवडून येताना दिसत आहेत. हर्षिता नार्वेकर वॉर्ड क्रमांक 225 मधनं निवडून आलेले आहेत आणि 226 आणि 27 मधनं पण आता मकरंद नार्वेकर आणि गौरवी शिवलकर निवडून येताना दिसतील. राहुलजी, खरं तर मध्यंतरीच्या काळात तुमच्यावरती प्रचंड टीका झाली, संजय राऊतांनी विशेष करून तुमच्यावरती टीका केली, त्यांना आता काय उत्तर द्याल? मला वाटतं जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि आपण बघितलं तर हायकोर्टनी आणि इलेक्शन कमिशननी दोघांनीही त्यांनी केलेले आरोप खोडून काढलेले आहेत. इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय जे पुरावे सादर केले गेले आहेत त्यातून कुठेच निष्पन्न होत नाही की विधानसभा अध्यक्षांकडनं कुठच्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग झालेला आहे. हायकोर्टनी पण त्यांची रिट पिटिशन डिसमिस करून सांगितलंय आरोनी केलेली कारवाई अगदी योग्य होती आणि जी लोक धमकावण्याची बोंब उठवत आहेत त्यांना उद्या परवाकडे माझं उत्तर मिळेल. त्यांनी जशी माझ्याकडनं पैसे उकळायचा प्रयत्न केला, माझ्याकडनं मतदारसंघात येऊन तुमची परिस्थिती मी सुधारून देतो, मी केलेले आरोप पाठी घेतो, त्यासाठी मला पैसे द्या, हे जे काय बोललेले जे आहेत त्या संदर्भातचा खुलासा आपल्या उद्या परवाला होताना दिसेल. राहुलजी, आता आकडे जवळपास स्पष्ट होत आहेत, म्हणजे आता भाजप आणि शिवसेना यांचा झेंडा मुंबईवरती बघायला मिळेल हे जवळपास निश्चित होत आहे. ही आकडेवारी जी आहे ती अपेक्षित होती? कशा पद्धतीने गणित तुम्ही तयार केलेलं होतं? नाही, 100% मी ह्यापुढे पहिली पण या आधी पण ज्या वेळेला मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलेलं की भारतीय जनता पार्टीला किमान 100 जागा प्राप्त होतील. निश्चितच राहुलजी, भारतीय जनता पार्टीने खरं तर 100 गाठलेली आहे. अधिकृत आकडा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर येईलच, पण आता तो आकडा समोर आलेला आहे. खरं तर तुमच्या प्रभागाबद्दल बोलायचं म्हणजे तुमचे जे घरातले उमेदवार उभे होते तिथे जे इतर उमेदवार होते त्यांनी तुमच्यावर काही गंभीर आरोप केलेले होते. त्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी देखील आरोप केलेले होते, पण त्या सगळ्यांचं उत्तर त्यांना आता मिळालंय का? मिळालेलं प्रत्येक उमेदवाराला मतदान मकरंद नार्वेकर, ॲडव्होकेट मकरंद नार्वेकर 8381, तेजल दीपक पवार 4222,
पुन्हा एकदा मी विचारते, तुम्हाला बहुधा आवाज आला नसेल. तुमच्या कुलाब्यामध्ये आरोप करण्यात आलेले होते तेजल पवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून, आणि त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत यांच्याकडून देखील आरोप करण्यात आलेले होते. उमेदवारी मागे घ्या असा दबाव टाकण्यात आला होता, असे आरोप त्यांच्याकडून तुमच्यावर करण्यात आले होते. खोटे आरोप, खोटा नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह, मी इतके दिवस त्याला उत्तर दिलं नव्हतं कारण मला जनतेचं उत्तर बघायचं होतं. ते आता दिसून येत आहे. मी केवळ एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भातला जे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पुराव्यानिशी ते मी पुढच्या 1-2 दिवसात सादर करीन. बरं राहुलजी, आता भरपूर मत भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. खरं तर आता बहुमताचा आकडा जवळपास टच करेल भाजप, आणि सोबत एकनाथ शिंदे यांचा देखील साथ तुम्हाला होतीच. काय कसं वाटतंय, काय भावना आहेत? नाही, मला ऐकू येत. तर राहुलजी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राहुल नार्वेकर यांनी न्यूज 18 मराठीशी आपल्याशी संवाद साधलाय आणि त्यांची प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्यावर अनेक आरोप झालेले होते, त्या सगळ्या आरोपांचं उत्तर जनतेने आपल्या मतांमधून दिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली. मोठी प्रतिक्रिया म्हणावी लागेल. या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अहोरात्र परिश्रम त्यांनी केला, खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यामुळे 76 पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. उत्तर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर जळगावला आम्ही महायुतीमध्ये होतो. 46 जागा आम्ही घेतल्या होत्या. 22-21 जागा इथे शिवसेनेला दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी 46चे 46 कमळावर जेवढे अधिकृत उमेदवार आम्ही दिलेले होते ते सगळे भाजपचे निवडून आले. आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्ही 74 पैकी जवळपास 70, आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात उच्चांक असेल. आणि असं झालं नसेल की आतापर्यंत 100% जागा कमळाच्या त्या ठिकाणी निवडून आल्या असं कुठे झालेलं नसेल. मला असं वाटतं जळगावसारख्या महापालिकेवर आम्ही 100% विजय त्या ठिकाणी संपादित केलेला आहे. एक की आम्ही त्या ठिकाणी विजय संपादित केला आहे. स्पष्ट बहुमतामध्ये आम्ही महायुती पण आहोत आणि स्पष्ट बहुमतात आम्ही भाजप म्हणून त्या ठिकाणी आहोत. धुळ्याला सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे येतं, त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला आपण 50+ म्हटलं होतं, 50 जागा घेतलेल्या होत्या. तिथे सामाजिक थोडं गणित वेगळं आहे. 74 पैकी एकाच समाजाच्या जागा 19-20 निवडून येतात. मग राहिलेल्या जागा त्या ठिकाणी 54 आहेत, 55 आहेत. या 55 जागेपैकी जवळपास 51 जागा 50+ या जागा भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलेला आहे किरण तावडे यांनी. यांच्या विजयाचा मोठा जल्लोष सुरू झालेला आहे. आपण इथे पाहतो संपूर्ण लालबाग रस्त्यावरती उतरले आणि या संपूर्ण विजयाचे शिल्पकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव सुधीर सावळे आता आपल्यासोबत आहे. खूप मोठा विजय मिळाला आहे. किरण तावडेकर आहेत, बाकी पण त्या ठिकाणी मशाल जी आहे ती प्रज्वलित झालेली बघायला मिळते. ही शिवडी ही शिवसेनेची आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडची आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, त्याप्रमाणे आदित्यसाहेब ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी वहिनी ठाकरे, शर्मिला ठाकरे, तेजस ठाकरे, या संपूर्ण कुटुंबियांनी ह्या शिवडीमध्ये आम्हासाठी आशीर्वाद रूपी पूर्ण वेळ दिला. आणि त्यामुळे आज शिवडीमध्ये 5च्या 5 नगरसेवक येण्याचा जो अतिशय चांगला आणि तमाम शिवसैनिकांची मेहनत सन्माननीय खासदार अरविंद सावंत, सन्माननीय आमदार अजय चौधरी आणि मी प्रामुख्याने उल्लेख करेन मनसेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. आणि शिवसैनिकांच्या तमाम ताकदीच्या बळावरती या क्रुशियल परिस्थितीमध्ये देखील शिवडीवरती पुन्हा एकदा भगवा फडकला. शिवडीत लालबाग मधला विजय हा 2017 देखील अशाच प्रकारे मिळाला होता. संपूर्ण तसाच एक पुनरावृत्ती झाली आहे संपूर्ण विजयाची. नक्कीच. आणि मला वाटते शिवडीच्या आज या शिवडीच्या विजयाने मला वाटते शिवसैनिकांमध्ये एक नवीन चैतन्य आलेलं आहे. आणि आज तुम्ही बघता शिवसैनिक अजूनही आमचे सहकारी सचिन बडवळ यांचा निर्णय यायचा बाकी आहे. पण मी तुम्हाला आत्ताही सांगू शकतो की सचिन बडवळ अतिशय चांगल्या मताने निवडून येतील, कारण त्यांचं समाजकारण मोठं आहे. 204 वॉर्डाची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची करण्यात आली होती. कतार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक पाहायला मिळाली. मी 204 वॉर्ड संदर्भामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने सांगेन की 1966ला शिवसेना स्थापन झाल्यापासून हा वॉर्ड शिवसेनेने कधीही हरलेला नाही. त्याच्यामुळे शिवसेनेला इथे हा अभेद्य किल्ला आहे, बाले किल्ला, हा कुणी हरवू शकत नाही. जल्लोष दिसतोय मोठ्या प्रमाणात संपूर्ण लालबाग रस्त्यावरती उतरले. नक्कीच. जसा गणेश उत्सव दिसतो तसा जल्लोष. काल देखील मराठी माणूस
सर्व इथले बांधव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांसाठी उतरले होते आणि आज देखील तो जल्लोष तुम्हाला दिसेल. जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. किरण तावडे यांच्या विजयानंतर आपण खरोखर पाहतोय संपूर्ण लालबागकरचे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि वाद्यांच्या गजरामध्ये जल्लोष जो आहे शिवसेना ठाकरे गटाने इथे सुरू केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. इकडे लालबागकरांचा जल्लोष सुरू झालेला राज्यभरात अनेक ठिकाणी जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय. असेच काही अपडेट्स आपल्याला अजून बघायचे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 मराठी.